एक अत्यंत धक्कादायक आणि ताजी बातमी नवी मुंबईतून येते। नवी मुंबईमध्ये एका दुर्घटनेत काही विद्यार्थी अडकलेले आहेत। ही दुर्घटना कोपरखैरणेत घडली आहे, कारण तिथे एका इमारतीचं बांधकाम कोसळलं आहे आणि जवळपास 20 विद्यार्थी या इमारतीतल्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत अशी माहिती मिळते। या प्रकरणामध्ये तातडीनं अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहोचून ढिगाऱ्याच्या खाली अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत। हे सगळे विद्यार्थी संबंधित ठिकाणी एका खाजगी शिकवणी वर्गाला गेले होते, तिथे ही दुर्घटना घडली आहे। आमच्या सहकारी आणि प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्या सोबत आहेत। कविता, पटकन सांगा एका मिनिटामध्ये की ही दुर्घटना घडायला इमारतीचं बांधकाम जबाबदार आहे का इतर काही कारण आहेत? प्राथमिक माहिती काय मिळते? नक्कीच काटेसर, नवी मुंबईतल्या कोपरखैरणे येथे खाजगी ट्युशन सुरू होतं आणि या दरम्यान जे आहे ते या इमारतीचा स्लॅब जो आहे तो कोसळलेला पाहायला भेटतोय। यावेळी या ट्युशनमध्ये जे आहे ते 20 विद्यार्थी अभ्यास करत होते आणि त्याच दरम्यान हा स्लॅब कोसळलेला आहे आणि ही घटना घडताच जवळील पोलीस स्टेशनमधून पोलिसांनी जे आहे ते 10 विद्यार्थ्यांना बाहेर काढलेलं आहे। त्यामध्ये 5 विद्यार्थ्यांची प्रकृती जी आहे ती गंभीर असल्याची माहिती जी आहे ती समोर येते। तर 5 विद्यार्थी सुखरूपरित्या बाहेर काढलेले आपल्याला पाहायला भेटतात। तर उरलेले जे 10 विद्यार्थी आहे जे ते स्लॅब खाली अडकल्याची भीती जी आहे ती व्यक्त केलेली आपल्याला पाहायला भेटते आणि एकूणच या जखमी विद्यार्थ्यांवरती रुग्णालयामध्ये जे आहे ते उपचार सुरू आहे आणि उरलेल्या विद्यार्थ्यांना या स्लॅबच्या ढिगाऱ्यात खालून काढण्याचं जे काम जे आहे ते बचाव कार्य जे आहे ते सुरू असलेलं आपल्याला पाहायला भेटते। प्रशासन, धन्यवाद कविता या सगळ्या तपशिलासाठी।